बीड आणि परभणी नुकत्याच स्थापन झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला या हिवाळी अधिवेशनात धक्का देणारे दोन जिल्हे। बीडमध्ये मस्ताजोग गावच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्याचे आरोप लागले ते मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर। तर परभणीत संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये ताब्यात घेतलेल्या तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाला आणि त्याचे आरोप लागले ते पोलिसांवर। त्यामुळे हे दोन्ही प्रकरण सरकारला जड चाललेत। त्यात आज शरद पवारांनी या दोन्ही ठिकाणी भेट दिली आहे। आता शरद पवार एखाद्या ठिकाणी भेट देत आहेत म्हणजे तिथून काहीतरी डाव टाकणार हे निश्चित आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की शरद पवारांनी बीड आणि परभणीतून कोणता डाव टाकलाय, तसंच पवारांच्या या डावातून किती पक्षी ठार होणार हे देखील आपण जाणून घेऊयात। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर शरद पवारांनी बीड आणि परभणी दौऱ्यावर जाऊन पहिला डाव टाकलाय तो वातावरण तापट ठेवण्याचा। गेल्या वेळी शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी सर्वात आधी भेट देऊन वातावरण तापवलं होतं। त्यानंतर जरांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचलं। आता बीड आणि परभणीच्या बाबतीत पाहायचं तर हे दोन्ही मुद्दे आधीच महाराष्ट्रभर गाजतायत। यंदा झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या दोन्ही मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला सळोखीपळो करून सोडलाय। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असं म्हटलंय। आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लोकांचं या दोन्ही मुद्द्यांवरून लक्ष दूर जायला सुरुवात झाली होती। तसंच या दोन्ही प्रकरणाला भरपूर दिवस देखील झालेत, त्यामुळे देखील लोकांचं यावरून दुर्लक्ष होण्यास सुरुवात झाली होती। पण अशातच शरद पवारांनी या दोन्ही ठिकाणी भेट दिल्यानं पुन्हा माध्यम आणि सामान्य माणसांमध्ये या मुद्द्यानं डोकं वर काढलंय। त्यामुळे पुढचे काही दिवस तरी या दोन्ही मुद्द्यांवरून वातावरण गरम राहील, ज्यामुळे सरकारला फटका बसेल। तर पवारांनी दुसरा डाव टाकलाय धनंजय मुंडे यांना कुंडीत पकडण्याचा। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच एक नाव समोर येत होतं, ते म्हणजे वाल्मिक कराड। आता वाल्मिक कराड यांचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। कराड हे परळीत प्रति धनंजय मुंडे म्हणून ओळखले जातात। धनंजय मुंडे हे परळीत असो किंवा नसो, त्यांची सगळी कामं ही वाल्मिक कराडच करतात। आता मूळ विषय म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याला वाल्मिक कराडचं अभय असल्याचं बोललं जात आहे। तसंच ज्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालाय ती खंडणी मागण्यासाठी देखील सुदर्शन घुलेच गेला होता आणि याच दरम्यान त्याच्यात आणि सरपंच देशमुखांमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं जातं। पुढे त्यानंतरच देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। आता विरोधक आरोप करतायत की वाल्मिक कराडच या हत्येमागे मुख्य सूत्रधार आहेत। त्यात आज पवारांच्या देशमुख कुटुंबियांच्या भेट दरम्यान देखील मुख्य सूत्रधारालाच अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच पवारांनी देखील आपल्या भाषणातून आरोपींना शासन व्हावं यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असं म्हटलंय। त्यामुळे सरकारवर वाल्मिक कराडच्या कारवाईसाठी नैतिक दबाव तयार झालाय। जर याच दबावातून वाल्मिक कराडांवर कारवाई झाली आणि त्याला अटक करण्यात आली तर याचा फटका परळीत धनंजय मुंडेंना बसेल। मुंडेंची थेट अर्धी ताकद कमी होऊन जाईल, ज्यामुळे परळीत त्यांना घेरणं काही प्रमाणात तरी सोपं होईल। आता तिसरा डाव पवारांनी टाकलाय तो म्हणजे आंबेडकरी समाज पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा। 1994 मध्ये शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंय। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि अनेक रक्तरंजित दंगली पाहिलेल्या संघर्षाला शरद पवारांच्या निर्णयामुळे ब्रेक लागलाय। त्यानंतर आंबेडकरी समाज हा पवारांच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली। पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर देखील आंबेडकरी समाज पवारांच्याच मागे उभा राहिला। पण 2018 मध्ये झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीनंतर प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व राज्यभर पोहोचलं आणि पवारांच्या सोबत असलेला आंबेडकरी समाज प्रकाश आंबेडकरांच्या मागे गेला। त्यामुळे पवारांना 2019च्या निवडणुकीत फटका बसला। आता तोच आंबेडकरी समाज आपल्याकडे पुन्हा खेचण्यासाठी पवारांनी परभणीत भेट दिली असावी। दलित, मुस्लिम आणि मराठा या जातीची मोड बांधून पुन्हा आपल्या पक्षाला सत्तेत बसवावं असा डाव पवारांचा असावा। तर हे होते पवारांनी आपल्या बीड आणि परभणी दौऱ्यात टाकलेले डाव। आता हे डाव निशाण्यावर बसणार का हे तर वेळ आल्यावरच कळेल। तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।